जय गुरु. जय गुरु. एक मिनिट थांबू अजून आणि सुरू करू. आपण सुरुवात करायची का? माझं बोलणं ऐकू येत आहे सगळ्यांना? हो, येते. करूयात आपण. हा हा. कारण की लोकांना अजून यायला वेळ लागतोय. कदाचित आज 1 मे महाराष्ट्र दिन म्हणून देखील बँकांना सुट्टी असतील, सरकारी कचेऱ्यांना सुट्टी असतील, म्हणूनही लोक त्यांच्या कुटुंबाबरोबर कुठे गेले असावेत, शक्यता आहे. ठीक आहे. काल तुम्ही मला एक प्रश्न विचारला होता की अ, शेत पाण्याने शेत पाण्याने भरतील, बरोबर आहे? हो. तर त्याला आपण अ, अ, क्षेत्राणि जलेन पूर्णाः भवन्ति असं म्हणू शकतो, किंवा अ, अ, भरसाम भरसंती असा पण एक धातू आहे. भरस म्हणजे अहम चषकम जलेन भरसामी, म्हणजे मी ग्लास पाण्याने भरतो, असा पण धातू आहे भरस म्हणून. आणि बरस. आपण हा आणि आपण बघा म्हणतो उदर भरण हा नोहे हा. जाणे जे यज्ञ कर्म, बरोबर आहे? तो भरण हा जो आहे ना, तो मराठीतला शब्द भरणम वरून आलेला आहे. भरणम म्हणजे भरण्याची क्रिया. म्हणजे ते जे होतं, हा शेते पाण्याने भरतील, तर ते हा क्षेत्राणी जलेन पूर्णः पूर्णाः पूर्णाः भवन्ति, किंवा भविष्यन्ति. कारण की होतील ना, आपण भविष्य बोलतोय. भरतील ना असं आपण म्हणतोय, म्हणजे भविष्यातलं बोलतो. भविष्यन्ति म्हणायला लागेल. म्हणजे ते त्या ह्याच्यामध्ये दिलंय ते बरोबर आहे. क्षेत्राणी जलेन पूर्णाः भविष्यन्ति असं त्यांनी केलंय ते बरोबर आहे या PDF थांबा, मध्ये. आपण बघतो ना मी. काल आपण कुठे बघत होतो ते, तेव्हा दिव्यांचा प्रकाश. त्याच्या आधीच हा तेच बघतो ना मी. कॉर्न विल ग्रो. शेताचे शेत, माझे वडील शेतात नांगरवतात. त्याच्या पुढचं नेक्स्ट. हा इथे आहे बघा. हा, शेते जलेन पाण्याने. पूर्ण भविष्यती. मग सरांचं बरोबर आहे ते. मग सरांचं बरोबर आहे दिलेलं. सरांचं म्हणजे त्यांनी ज्यांना करायला सांगितले त्यांचं. आपल्याला ते कोणी केलं माहिती नाही. फुलचं भाषांतर वाटलं ना, फुल ऑफ हा वॉटरचं पूर्ण हा वाटलं आपल्याला. हा. पण आणि दुसरं म्हणजे भरिताहा संती पण म्हणता येतं बरं का. कारण की ते तुम्हाला आता पुढे धातू साधित नावाचा एक प्रकार येईल. कुठला? धातू साधित. हा, बर बर.
धातू धातू साधित ध ध धातू हा हा साधित. हा हा. हा, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना, गेलेला, केलेला, भरलेला, प्यायलेला, ही सगळी धातू साधित आहेत मराठीमध्ये. आता तुम्ही कितपत सखोल मराठी व्याकरण अजूनही तुमच्या लक्षात आहे माहिती नाही, पण आपण एक कर्मणी भूतकाळ वाचक धातू साधित विशेषण शिकलो होतो, क भू धाबी. नाही, माझं नाहीये मराठी एवढं. हा, मग मला ठीक आहे. नाही, जे मराठी माध्यमाचे लोक आहेत त्यांना थोडं तरी आठवायची शक्यता आहे. तर त्यामध्ये आपण शिकलो होतो हे कर्मणी भूतकाळ वाचक धातू साधित विशेषण. म्हणजे दारू प्यायलेला मुलगा, ते जे प्यायलेला हे जे आहे ना, ते हम्म. कर्मणी भूतकाळ वाचक धातू साधित विशेषण आहे. आणि ऍक्च्युली याच्या आधीचा जो धडा होता माझ्या मते, का कुठला धडा मी आता विसरलो, पण एक धड्यामध्ये धातू साधित येणार होतं आणि चौथा माझ्या मते आपला पाठ, त्याच्यानंतर धातू साधित येतं खरं, पण सरांनी आम्हाला अशा सूचना दिल्या होत्या की ते मी सगळ्यात शेवट घेईन. कारण की ते तुम्ही एकदा शिकलात ना, की भूतकाळ आणि धातू साधित यांच्यामध्ये खूप चुका होतात. तर सरांच्या लक्षात येते, देवल सर स्वतःच तुम्हाला तो भाग घेणार आहेत. मग तुम्ही म्हणला होता तसं की सर शिकवणार आहेत नंतर म्हणून. नाही, ते म्हणजे उक्त्या धातू या साधित उक्ती आणि हे सुभाषित सरच घेणार आहेत. नाही. हं. पण हा जो धातू साधित प्रकार आहे ना, हा सर म्हणले होते की म्हणजे त्यांनी मला पण सांगितलं होतं आणि दिलीपजींना पण सांगितलं होतं की तुम्ही आत्ता तो घेऊ नका, मीच तो विद्यार्थ्यांचा घेईन. बरं. हा, आणि मी सरांना आठवण परत करून देईनच, जेव्हा मला जो अभ्यासक्रम घ्यायला सांगितलाय तेवढा झाला की मी सरांना आठवण करून देईन की धातू साधित घ्यायचंय. ठीक आहे. हो. तर ते भरिताहा जे आहे ना, ते धातू साधित आहे, मी एवढंच सांगतो. सो तसंही म्हणता येईल, क्षेत्राणी जलेन भरिताहा भविष्यन्ति. भरलेली असतील. असतील, हा बरोबर आहे. ठीक आहे, मग आता आपण ह्या स्लाइडवर होतो का मागच्या स्लाइडवर होतो माझ्या मते? हे संपलं होतं, आता ते पुढचं घेणार होते. हा, आपण हे पण म्हणलं होतं ना. तर हो, इथे बघितलं झालं. तर ते झालंय. हे, हा, तर इथे कृषक काहाच पाहिजे बरं का. ये खेटकेशु निवसंती ते कृषक काहा संती. हा, हा, संती आहे म्हणून कृषकाच पाहिजे. नाही नाही, आपण म्हणतो ना, ज्या शेतकरी. ज्या बायकांना मुलं आहेत त्यांना आया म्हणायला पाहिजे, बरोबर. हा, आपण तर ते अनेक वचनच पाहिजे तिथे. कृषक काहा, एक कृषक नाही चालणार. कारण बरीच लोक खेड्यात राहतात, ते शेतकरी आहेत, दोज आर म्हणजे कॉल्ड मल्टी. हा फार्मर्स, राईट. हा. हा, म्हणून हेही प्लुरलच आहे. हा, बरोबर आहे, अनेक वचन बहुवचन असेल, प्लुरल. ठीक आहे. हा, बघा आता माला शब्द आला बघा आपल्याला. तर कोण वाचेल आता? आज कोण आले? छायाताई आल्यात? हो सर. हा, मग आता एकेकानी काय करावं, एकानी प्रथमा वाचा, मग पुढच्यानी द्वितीय वाचा, तिसऱ्यानी तृतीय वाचा, असं आपण करूयात. बर, हं? चालेल हा, सर. घ्या छायाताई. हो, एक वचन माला. नाही, तसं नाही पूर्ण. ताई, हे बघा, माला, माले, माला हा प्रथमा, एवढंच हा हा, वाचायचं. बर. माला एक वचन, माले द्विवचन, माला हा बहुवचन. हा ताई, एक वचन द्विवचन म्हणायची गरज नाही. तुम्ही जेव्हा म्हणता ना माला, माले, माला, तेव्हा सगळ्यांना समजतं एक वचन द्विवचन बहुवचन आहे. बर, हा, परत एकदा म्हण. म्हणा. माला, माला, माले, माला हा प्रथमा. प्रथम. हा, बर. प्रथमा म्हणायचं, कारण की त्याच्याशिवाय विभक्ती कळणार नाही आपल्याला. हो. हा, लता ताई. हो, माला, माले, मालाः द्वितीया.
अपणतई बर्वे. मालया मालाभ्यां मालाभिः तृतीया. पुढे निशिगंधाताई. मालायै मालाभ्यां मालाभ्यः चतुर्थी. सीमाताई. मालायाः मालाभ्यां मालाभ्यः पंचमी. वैजयंतीताई जोशी. मालायाः मालयोः मालानां षष्ठी. विद्याताई. मालायां मालयोः मालासु सप्तमी. आणि शेवट विशाखाताई. हे माले हे माले हे मालाः संबोधन. बरोबर. आता बघा आता आपल्या वर्गामध्ये तुम्ही सगळ्या स्त्रिया आहेत, या सगळ्यांची नावं आकारांती आहेत. फक्त वैजयंतीताई नाहीयेत. मी इकारांती. तुम्ही इकारांती आहात, बरोबर आहे. आणि मोहिनीताई पण. मोहिनीताई आल्यात का? मोहिनीताई. मग परत जॉईन होतील. तर आता हे काय विचारू करायचं? का मी? बोला. आपण जे करता म्हणजे प्रथमेचं जे असतं ना, ते संबोधनाला हे येतं ना पुढे. मग ह्याचं मालाचं माले होतं का? कारण बाकी ह्याच्यामध्ये राम. म्हणून तर पाठ करावे लागतात हे शब्द. ओके. पण एक आहे मात्र, एक आकारांती स्त्रीलिंगी शब्द तुमचा लक्षात राहिला की ठीक आहे. खाली म्हणले बघा, गंगा, शाला, कला, दया, हे सगळे जसेच्या तसे चालतात. बरोबर. संस्कृत भाषेची ही एक खासियत आहे की ती गणितावर आधारित भाषा आहे. आकारांती शब्द म्हणला की मग त्याच्यामध्ये अपवाद नसतात. मग मोहिनी ते आलात का तुम्ही? आपण एक मिनिट बघूयात. मोहिनीताई, तुम्हाला बोलता येणार आहे का नाही काय? बर, ठीक आहे. हे बघा, मला आता काय करायला पाहिजे माहितीये, प्रत्येकाने फक्त वैजयंतीताई आणि मोहिनीताई सोडून बर का आपापल्या नावामधली विभक्ती वाचायची आहे. म्हणजे आता छायाताई, तुम्ही प्रथमा विभक्तीमध्ये छाया हा शब्द वापरायचा आणि चालवायचा आहे. बर. घ्या. छाया, छाये, छायाः. प्रथमा. प्रथमा. सर. नंतर लताताई, तुम्ही घ्या, तुमचं नावात चालवा. लताम, लताले, नाही, लते, लते, लताः. द्वितीया. बरोबर. अपर्णाताई. अपर्णाया येईल का? अपर्णया येईल. अपर्णया येईल ते. अपर्णया. अपर्णया अपर्णाभ्याम अपर्णाभिः तृतीया. बरोबर. निशिगंधाताई, तुमचं जरा मोठं होणार आहे, पण म्हणा. मी आता चतुर्थी म्हणायची आहे ना? हो, चतुर्थी आहे तुम्हाला. निशिगंधायै निशिगंधाभ्यां निशिगंधाभ्यः चतुर्थी. बरोबर. सीमाताई. सीमायाः सीमाभ्यां सीमाभ्यः पंचमी. फारच छान. आता वैजयंतीताई, तुम्ही मात्र मालाच म्हणा, कारण की आपला इकारांत झालेला नाही अजून. दुसरं कोणतं घेऊ का सर? आकारांती. गंगा घ्या, शाला घ्या, कला घ्या, पाहिजे ते घ्या. तुम्हाला षष्ठी विभक्ती चालवायची. कलायाः कलयोः कलानां षष्ठी. वा, छान घेतलं. विद्याताई, तुम्हाला काही प्रश्न नाही, तुम्ही घेऊ शकता. विद्यायां विद्यायोः विद्यासु. नाही, विद्ययोः. विद्ययोः विद्यसु. विद्यासु विद्यायां विद्ययोः विद्यासु सप्तमी. आणि आता पुढे विशाखाताई केळकर.
हम, हे विशाखाये हे नाही, हे विशाखे विशाखे. हे विशाखे हे विशाखे हे विशाखाः. हा, निदान आता तुम्ही सगळ्यांना ना आपलं नाव जे आहे ना ते ह्याच्यात चालवता आलंच पाहिजे. ठीक आहे, ही आपली आजचा गृहपाठ धरा तुम्ही, की आपण आपल्या नाव ज्यांचं ज्यांचं आकारांती नाव आहे त्यांना फक्त बरं का, वैजयंतीताई आणि मोहिनीताईंना आपण यातनं सूट देऊयात, त्यांना दुसरे शब्द चालू देत. ठीक आहे, पुढे जाऊयात आता आपण. चला, आता आकारांती शब्दाची आज आपण ओळख घेणार आहोत. मोहिनीताई, मोहिनीताई तुम्ही म्यूट आहात, तुम्ही घेणार आहात का पहिला शब्द? बर, ठीक आहे, त्यांना अडचण दिसते. छायाताई. हो. रमा, लक्ष्मी. हा, आकारांत स्त्रीलिंगी शब्द. बरोबर आहे. रमा म्हणजे लक्ष्मी. पुढे कोणीत लताताई आहेत, हो. घ्या दुसरा वाचा. शाला, शाळा. शाळा, बरोबर, सोपा शब्द. तिडे पुढे. गोशाला, गोशाळा. बरोबर आहे, गोशालाला आपण पावलं. गोशाळा म्हणतो. हम्म. बरोबर आहे. हा, हो. पुढे निशिगंधाताई. पेटिका, पेटी. बघा, आता आपल्या दररोजच्या वापरातले शब्द यायला लागले. पेटिका, बरोबर आहे. हा, हं. सीमाताई. हो. मक्षिका, माशी. हम्म, युका. हम्म, युका. नवीन शब्द आला हा. बरोबर आहे. डोक्यातली उ. बरोबर आहे, युका. डोक्यातली उ, केसामध्ये ज्या उवा होतात ना त्यातली उ. वजू. हा, विद्याताई. शिखा. शिखा. शिखा, म्हणजे शेंडी. हा, बटू जो असतो ना त्याची मुंज झाल्यावर जी ठेवतात की नाही ती शेंडी. हो. हा, पुढे विशाखाताई. दीपशिखा, दीपज्योती. हा, पुढे ही शिखा आणि या शिखामध्ये फरक आहे का मग तो सर? कशामध्ये? शिखा म्हणजे नुसती शिखा आहे, ती शेंडी असते कायम. आणि या दीपशिखा म्हणजे हे कशावरून येतं की दिवा जो असतो ना तो जेव्हा शेंडीच्या आकारात असतो, म्हणजे थोडक्यात ज्योतीच्या आकारात असतो, म्हणून त्याला दीपशिखा म्हणतात. हा. हा, म्हणजे पेटवलेली दीपज्योती आहे, नुसतं नाही, दीपज्योती. दीपज्योती. मोहिनीताई तुम्ही आहात का? तुम्ही अनम्यूट नाही. मध्येच झाला होतात. दीपज्योती शब्द कुठे झालाय, कोणाला आठवत आहे का? दीप या दिव्या दीप. स्मृतीमध्ये. हा, दिव्या दीपज्योती दिव्या नमोस्तुते. दीपज्योती नमोस्तुते, शुभंकरोति. बरोबर आहे. शुभंकरोति. शुभंकरोति चला, म्हणजे पण. याचा अर्थ तुम्ही सगळे लोक संध्याकाळी माझ्यासारखीच शुभंकरोति म्हणता. हो, एक नियमाने. हा, अगदी म्हणायची. हॅलो सर, पुढे. हा, बोला. मला ऐकू शकता का सर? आतापर्यंत माझा माईक आणि स्क्रीन दिसतच नव्हतं मला, म्हणून मी बर. तीनदा जॉईन केलं. हो, सॉरी. माझ्या लक्षात आलं ते की तुम्ही येताय जाताय आणि नंतर म्यूट वर होतात, एकदा अनम्यूट झालात आणि हा, मी तुमचे ट्राय दोन करत येत आहेत. होते. माझं माईकला आणि स्क्रीन मध्ये मला दिसत पण नव्हतं स्क्रीनवर काय येत आहे, त्यामुळे बर, मी पुन्हा पुन्हा करत होते. ताई सॉरी. तुम्ही 2 डिव्हाइसेस वरून जॉईन झालात का? कदाचित मी इथे 2दा मीटिंग जॉईन केली त्यामुळे होत असेल. नाही हो, मला इथं 2दा मोहिनी मोहिनी दिसतंय. हो, मला असं नाही, मी कदाचित ते त्या स्क्रीनवर दिसत नव्हतं ना, तर पुन्हा जॉईन केलं त्यामुळे ते थोड्या बर, हरकत वेळाने. नाही, हरकत नाही. ओके. हा, हा. 8वा शब्द घेताय ताई? मला म्हणताय का? हो. हो. निशा, हा, म्हणजे रात्र. काय? रात्र, बरोबर आहे. रात्र. आम्ही आकारांती शब्द घेतला होता, तुम्ही जेव्हा मला ते कळलं नाही की आकारांती म्हणजे काय. निशा.
शेवट आ येतो बघा, हो. बरोबर आहे, म्हणून त्याला आकारांती शब्द म्हणतात. अच्छा, आ आला म्हणजे आकारांती शब्द. आकारांती. ओके, आता कळेल. अ आला की अकारांत. प्रसाद, द अ आला शेवट, बरोबर आहे. दीपक अ आला शेवट. वर्षा आ आला शेवट, म्हणजे आकारांत. ज्या स्वरांनी किंवा व्यंजनानी शब्दाचा शेवट होतो ते आकारांत आहे, इकारांत आहे, उकारांत आहे, तकारांत आहे, नकारांत शब्द आहेत, हो. ऋकारांत आहेत, अशा अनेक प्रकारचे शब्द आहेत. अच्छा, आणि ते प्रत्येकाने विभक्ती जी चालवली, तर मग माझ्या नावाला जसं वेलंटी आहे, तर मग त्याला कुठला शब्द म्हणता येईल? नाही, ते अजून तुम्हाला शिकवायचं आहे. पण तुम्ही जे आहात ना, ते मोहिनी मधला नी हा दीर्घ आहे, बरोबर आहे. म्हणजे हो. दीर्घ इकारांत शब्द आहे तुमचं नाव. नाही, म्हणजे मोहिनी न मी छोटा न लिहिते, मोठा म्हणजे रस्व. हा, तुम्ही वेलंटी म्हणू शकते की दीर्घ आहे. हा, मग आपण आता याच्या पुढे मोठा आणि छोटा म्हणायचं नाही, आपण यावेळी आता रस्व आणि दीर्घ म्हणायचं. हा, रस्व आणि दीर्घ. हा, दीर्घ वेलांटी देता तुम्ही, बरोबर. हो. हा, मग त्याला म्हणतात दीर्घ इकारांत शब्द तुमचं नाव. हा, इकारांत. राईट राईट राईट, इकारांत. आता ते हा, विसरले आणि सर. येईल पुढे आपण तेही शब्द शिकणार. फक्त आतापर्यंत आपण कुठले कुठले शिकलो? अकारांत म्हणजे राम हे शब्द शिकलो, मानव हे सगळे शिकलो, बरोबर. हम्म. आकारांत आज आपण शिकलो. आकारांत शब्द हे बहुतांशी करून स्त्रीलिंगी असतात. बघा, तुम्हा सगळ्यांची नावं विद्या, अपर्णा, छाया, लता, बहुतांशी करून स्त्रियांची नावं ही आकारांतच असतात. अर्थात तुमच्यासारखे काही अपवाद आहेतच. ठीक आहे. हो. हा, तर आता निशा म्हणजे काय? रात्र, बरोबर आहे. हा तर शब्द आपल्याला माहिती आहे. निशाचर, जो रात्री जागा असतो, जो रात्री जगतो. बाकी सगळे झोपतात पण तो जागा असतो, म्हणून त्याला निशाचर. चर म्हणजे जो हालचाल करतो तो. झोपेत आपण हालचाल करत नाही, पण वटवाघूळ जे असतं ते रात्री जागतं, म्हणून त्याला निशाचर म्हणतात. त्यातला हा निशा हा शब्द आहे. ठीक आहे. छायाताई, पुढचा शब्द घ्या. 9. वेला, वेळ. हा, लताताई. दिशा, दिशा, हा, दिशा. आपणही दिशाच डायरेक्शन. म्हणतो. हो. आपण ताई. वर्षा, वर्षा, पाऊस. हा, अगदी आपला नेहमीच आहे. हं. निशिगंधाताई. पीडा, पीडा, दर्द. बरोबर आहे. पीडा, आपणही म्हणतो पीडा काय ना. पीडा आहे? बरोबर आहे. वार्ता म्हणजे वार्ता, बातमी. बातमी, वार्ता, बरोबर आहे. गोष्ट. बर, मला आतापर्यंत कोणाला काही अडचण आहे का? मी परत एकदा विभक्ती घेणार आहे तुमच्यासाठी. बघा, माला, माले, माला हा प्रथमा, मालाम, माले, माला हा द्वितीया, मालया, मालाभ्याम, मालाभिः तृतीया, मालायै, मालाभ्याम, मालाभ्यः चतुर्थी, मालायाः, मालाभ्याम, मालाभ्यः पंचमी, मालायाः, मालयोः, मालानां षष्ठी, मालायां, मालयोः, मालासु सप्तमी, हे माले, हे माले, हे मालाः संबोधन. ठीक आहे. बघा, आता याच्यामध्ये जनरली बघा, तुम्ही जर का हे द्विवचन बघितलं तर तृतीया, चतुर्थी आणि पंचमी सगळे सारखे आहेत. मालाभ्याम, मालाभ्याम, मालाभ्याम.
पंचमी आणि षष्ठीची एकवचन माला याहाच आहेत. आणि चतुर्थी आणि पंचमीची जी बहुवचन आहेत ती मालाभ्य आहे. आता जेव्हा एखाद्या शब्दाच्या शेवटी नाम येतं ना, ते स्त्रीलिंगी शब्दाची षष्ठी बहुवचन असतं. हा नियम लक्षात ठेवा. नाम आणि याम जेव्हा येतं ना, तेव्हा समजायचं ते आकारांत स्त्रीलिंगी शब्दाचं एकवचन आहे. आणि सप्तमी मी तुम्हाला म्हणलं होतं की सु किंवा शिव हे आलं की समजायचं ती सप्तमी आणि एकवचन येते, बहुवचन म्हणजे. हे असे काही ठोकताळे ते लक्षातच ठेवा. नाम कुठल्याही शब्दाचं नाम आलं ना की समजायचं ते षष्ठी मधलं आहे काहीतरी बहुवचन. आणि आपण देवानाम असा काहीतरी शब्द गेला होता मागे कुठल्या तरी एका स्लाइडवर, म्हणजे देवांचे. बरोबर. त्यामुळे नाम हो. लक्षात ठेवायचं. आणि पुल्लिंगी जे शब्द होता आपण आकारांत शिकलो होतो किंवा नपुंसकलिंगी आकारांत, त्याच्यामध्ये स्य आला होता. देवस्य, फलस्य. पण इथे मात्र फलायाह येतं. फलायाह नाही, मालायाह सारखं येतं. ठीक आहे. मी तुम्हाला साम्य आणि फरक हे दोन्ही सांगितले. चालेल, आपण पुढचे शब्द काही बघूयात. वैजंतीताई जोशी. हो सर. कथा म्हणजे कथा, कथा. गोष्ट, स्टोरी. कथा म्हणजे कथा. विद्याताई नाही, हो, विद्याताई तेंडोलकर. निद्रा, झोप, निद्रा, झोप. हा, बरोबर आहे. निद्रा म्हणजे झोप, आपण निद्रा म्हणतो ना. हो. निद्रिस्त होणे किंवा निद्रानाश म्हणजे झोप न निद्रानाश. येणे. बरोबर. बरोबर. हा, पुढे कोण आहेत आता? विशाखाताई आहेत. बाला, मुलगी. बघा, आपण बालह किंवा बालक शिकलो होतो. बालिका होतं, तसं बाला पण चालतं. मधुबाला कोण विसरू शकतो? तिला कोणीच विसरू शकत नाही, राईट? हो. मोहिनीताई. हा, सभा. सभा म्हणजे सभा. सभा म्हणजे सभा, बैठक. पुढे कोण आहे? छायाताई. भार्या, पत्नी. भार्या हा शब्द आपण बराच वेळा वापरलेला आहे, बरोबर छायाताई? हो हो सर. लताताई. स्नुषा, सून. नाही, स्नुषा. स्नुषा. हा, स्नुषा. स्नुषा. नाही, शहा नाहीये, स्नुषा फक्त आकारांती शब्द आहे. हो. हा, म्हणजे सून आपली. सून. म्हणजे तुम्ही सासू असाल तर तुम्हाला नक्की माहिती आहे. आहे. आपली जी शत्रू ती म्हणजे स्नुषा. नाही तसं नाही. अहो, मी गंमत करतोय ताई. हो ना. हा, पुढे आपण आता पूरिका, कुरी. हा, पुढे वाचा 22वा शब्द. हे पुडिंग आणि केक कोणी लिहिलंय मला माहिती नाही बरं का, पण ते बरोबर नाही एवढं मात्र नक्की आहे. पॅनकेक म्हणायला पाहिजे. नाही, पॅनकेक म्हणजे दिरड. पुडिंग पण नाही बरोबर. नाही, पुडिंग तर पुरी नक्कीच नाहीच आहे ना, नाहीये. इंग्लिश मध्ये पुरी नाहीच आहे. ब्रेड, काही लिहिलंय. सर्क्युलर ब्रेड काय. हा,
नकोच लिहायला काही अर्थ. पुरीच ते पण पुरीच म्हणत असते. इंग्लिश मध्ये लिहायलाच पुरी. नको ते. पण हा जसं रोटी म्हणतात तसंच आहे. हा पुढचं कोण घेणार होतं? निशिगंधाताई. कुंडलिका हम्म. म्हणजे जिलबी. वा 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 वा, लग्नाची आठवण येते ना. म्हणजे मठ्ठा पुण्यातल्या पाहिजेच त्याच्या बरोबर. पुण्यातल्या लग्नाची मठ्ठा पाहिजे. आणि मठ्ठा पाहिजे. आपण कुंडली आणि म्हणतो त्याचा अर्थ किती वेगळा आहे. कुंडलिका, जिलबी. हा आपण कुंडली पोळी. मानतो म्हणजे आपल्या ग्रहांची रचना कशी होती जन्माच्या वेळेला ते मानतो ना. हम्म. जन्मकुंडली बरोबर जन्मकुंडली आहे. वेगळी आणि कुंडलिका वेगळी जागृत आहे. होणारी कुंडलिका. हा हम्म. ती कुंडली. बरोबर आहे, ती पण वेगळी जागृत होणारी. पुढे कोण आहेत? सीमाताई आहेत. कथिका कढी. हा आता कसं जरा सीमान पूजन असल्यासारखं वाटतं ना. कथिका ओदनम म्हणजे म्हणलं की कढी भात आला बघा. बरोबर, कढी भात खायचा म्हणजे सीमान पूजनाची आठवण येते. बरोबर. हो. आता याच्या पुढे सांगायचं मठ्ठा कथिका ओदनम खायला जाऊ, म्हणजे बहुतेक लग्नाला आलेले गरम सगळेजण मठ्ठा पळून कुठे आला? जातील. कढी भात खायला जाऊ. हा ठीक आहे. पुढे वैजयंतीताई जोशी. सारिका म्हणजे महिना. किती लोकांना माहिती होतं सारिका म्हणजे महिना? आजच नव्हतं माहिती माहिती. माहिती होतं आम्हाला सारिका. नाही माहिती अच्छा. होतं. संस्कृत मला नाही मैत्रिणीचं नाव नाटकात होतं. महिना. मुलीचं नाव संस्कृत एक माहिती नाटकातलं होतं. सारिकाच असतं. हा नाही, मला का माहितीये तर मी ज्या सोसायटीमध्ये राहायचो तिथे सगळ्यात वरच्या मजल्यावर एक मुलगी राहायची. तर तिचं खरं नाव सारिका होतं. तिचे वडील तिला सारिका म्हणायचे आणि तिचे वडील कायम तिला महिना म्हणायचे. अच्छा. आणि त्यामुळे माझ्या लक्षात आहे की सारिका म्हणजे महिना. म्हणजे तसं माझ्या लक्षात आहे. आणि मग नंतर संस्कृत मध्ये शिकलो तेव्हा कळलं की सारिका म्हणजेच महिना. ठीक आहे, चालेल. पुढे विद्याताई तेंडुलकर. नासिका, नाक. हा नासिका म्हणजे नाक. नाक आपण म्हणतो ते. हा आपण मी वापरतो ना नासिका. पुढे विशाखाताई केळकर. लता, वेल. बरोबर आहे. आता हे तर नाव प्रत्येक मराठी माणसाच्या तोंडावर होतं. एक तर आपल्या वर्गात लताताई आहेत आणि दुसरं म्हणजे लता मंगेशकर. मंगेशकर. बरोबर आहे. त्यामुळे हे नाव तर प्रत्येकाच्या तोंडी असायलाच हवं. हा मोहिनीताई. पहिलं वाक्य वाचायचं. हो, पहिलं वाक्य वाचायचं आहे. सह वार्ताः वार्ता लिखती. हा आता वार्तांची विभक्ती कुठली येईल बघा. मी तुमच्या डोळ्यासमोर हा शब्द ठेवतो आणि मग मला सांग. वार्ता आलेलं वार्ताम. आहे. हा, द्वितीय. वार्तांची विभक्ती कुठली येईल कोणी सांगू नका, त्यांना सांगू द्या. वार्ताम. हा कोणी सांगू नका, त्यांना संधी दिलेली आपण. हा करा प्रयत्न ताई. बघा तुमच्या समोर माला हा शब्द मी ठेवलेला आहे. तसं वार्ता हा शब्द ठेवला असता मी आणि वार्ताम म्हणलो असतो तर तुम्हाला कुठली विभक्ती वाटली असती, समजली असती? म्हणजे तृतीया. कशी काय तृतीया? बघा आता शब्द चालवा बघू. वार्ता हा शब्द. वार्ता, वार्ते, वार्ता हा प्रथमा. वार्ता, वार्ते, वार्ताः प्रथमा. प्रथमा. हा वार्ताम हा वार्ते वार्ताः वार्ताः. वार्ताः. हा मग आता आपण जे मागे तुम्ही वाचलं वाक्य इथे, सॉरी, हे बघा हा शब्द कशाशी
जुळून येतो. इथला. मला तरी कळत नाही कारण की त्याच्यावर रफार आहे तो वार्ताह म्हणजे मालाह नाही तुम्ही असा तुम्ही नाही नाही तुम्ही रफाराचा का संबंध आणताय? वार्ता आ आलाय ना शेवट. हो मालामध्ये पण आ आलेला आहे, म्हणजे दोन्ही आलाय शब्द सारखेच चालणार आहेत. राईट. हा, मग तसं असेल तर मग वार्ताम हा शब्द कोणासारखा दिसतो? वार्ताम अ, वार्ताम तुमच्या स्क्रीनवर बघा, तुम्हाला कुठला शब्द वार्ताम सारखा वाटतो? मालयाम सारखा वार्ताम नाही, याम आहे ना तो. हा ते पण नाही हा. आहे मला नाही म्हणजे फिगर आउट करता येत. अच्छा, पहिल्यापासून बघा ना, बघा. वार्ता वार्ते वार्ताः हा, प्रथमा म्हणजे प्रथमा बहुवचनच म्हणू शकतो. वार्ताम आहे. एक वार्ताम आहे आणि दुसरं मालाहा. दोन वेगळे आहेत ना ऐकायला वाटणारे. वार्ताम ताई, वार्ताम आणि मालाम. हा ते मालाम पण मालाम हा म्हणजे हा, द्वितीया एकवचन. करेक्ट. म्हणजे मालाम जशी द्वितीय एकवचन आहे, तसं वार्ताम पण द्वितीय एकवचनच असायला पाहिजे. हा कळलं आता थोडं नेहमी करून काय कळेल आता. लक्षात आलं का? हो हो हा मालाम म्हणजे वार्ताम. हा, मालया तसं वार्तया, माला येई तसं वार्ता येई, वार्ता माला येईल याहा तसं वार्ता याहा, मालाभ्याम तसं वार्ताभ्याम. वार्ताभ्याम. बरोबर. हो हो हा, ठीक आहे, आपण पुढे जाऊयात. कुठलं होतं आपण पहिलंच वाक्य? मोहिनीताई केलं, आता एकदम छायाताई येत. हो सर. किम त्वम वार्ताः लिखसि? ताई, वार्ताम. वार्ताम लिखसी आहे ना? हो, किम त्वम वार्ताम लिखसि? हा, वार्तामची विभक्ती कुठली आहे? द्वितीया अगदी एकवचन. बरोबर. फारच छान, फारच छान ताई. लताताई, पुढचं. सा बाला वार्ताम लेखिष्यति. हा, ती मुलगी गोष्ट लिहील. बरोबर. आता सा आणि बाला या दोघांची विभक्ती सांगा. बालाची एकवचनी प्रथमा. बरोबर आहे, कारण की तो करताय. लिहायची सा क्रिया कोण करताय? बाला करतीये. बाला आणि सा हे बालाचं सा विशेषण आहे. विशेषण. ती मुलगी. बरोबर आहे. वार्ताम द्वितीया द्वितीय एकवचन, कारण की ते कर्म आहे. हो. आणि लेखेशती हा भविष्यकाळ आहे. भविष्यकाळ आणि हे वचन कुठलं आहे? प्रथम पुरुषी एकवचन आहे. एकवचन. बरोबर आहे. हो. हा, चालेल. ठीक आहे, पुढे अपर्णाताई. हो. तस्य नासिका दीर्घा अस्ति. हा, तस्य नासिका दीर्घा अस्ति. त्याचं नाही, नाक हे चुकीचं आहे. तिचं पाहिजे होतं हे. कारण की आता आपण नाही, तस्य म्हणजे त्याचे पण म्हणू शकतो आपण. त्याचंच ना. त्याचेच म्हणता येईल. हो, किंवा तिचे दोन्ही पण चालते. त्याचं नाक दीर्घ म्हणजे लांब आहे. हा, इथे दीर्घ म्हणजे लांब या अर्थी आहे. मोठं नाही येणार. नाही, मग विशाल किंवा विस्तृत विशाल. असं म्हणायला लागेल. हम्म. दीर्घ म्हणजे बघा ना, नाक नेहमी लांब नाही तर आखूड असतं ना, हो हो. ज्याला आपण नक्त म्हणतो. हम्म. हा, तर त्याचं नाक हो. लांब आहे. त्याचं षष्ठी नासिका प्रथमा. बरोबर आहे. बाकी अस्ति आलंय कारण त्याचं असल्यामुळे अस्ति. हा, पुढे निशिगंधाताईच असते. चला, पाचवा. हा. पीडया बालका